विद्यार्थी मित्रांनो, मानवी भूगोलाचं स्वरूप अभ्यासत असताना काही महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा आपण मागच्या दशकेमध्ये घेतलेला आहे. मानवी भूगोल म्हणजे स्थलकाल सापेक्ष शास्त्र ज्यामध्ये लोकेशन आणि टाईमचा आपण विचार करतो. कारण मानवी भूगोलातील ज्या ज्ञानघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत त्या ज्ञानघटकावर स्थळाचा आणि काळाचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे साहजिकच मानवी भूगोलाला आपलं स्वरूप हे स्थलकाल सापेक्ष ठेवावं लागतं. स्थळानुसार आणि काळानुसार आपल्या अभ्यासाचा दृष्टिकोन बदलावा लागतो. कारण मानवाच्या सांस्कृतिक घटकामध्ये भिन्नता आहे. ज्या मानवी घटकांचा मानवी भूगोलामध्ये आपण अभ्यास करणार आहोत ती सर्व मानवी घटक जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखी नाहीत. त्यामध्ये भिन्नता आहे आणि ही भिन्नता आपण मानवी भूगोलामध्ये विचारामध्ये घेत असतो. गतिशीलता आणि परिवर्तनशीलतेचा आपण विचार केला, ज्याला डायनामिक असं म्हणतो आपण. कुठलंही शास्त्र घ्या त्याला गतिशीलता आणि परिवर्तनशीलता असणं साहजिक आहे. कारण त्याशिवाय त्या शास्त्राचा विकास होऊ शकत नाही. काळाच्या ओघामध्ये ते शास्त्र टिकू शकत नाही. पूर्वीचे नियम सिद्धांत संकल्पना काळाच्या ओघामध्ये जर उपयोगात येत नसतील तर त्याला बाजूला सारून नवीन सिद्धांत संकल्पना नियम त्या शास्त्रामध्ये आणावी लागतात. त्याची निर्मिती करावी लागते. मानवी भूगोलामध्ये नवीन नियम सिद्धांत संकल्पनांचा उपयोग केला जातो. त्याची निर्मिती केली जाते. नव्याने त्या सिद्धांत संकल्पना आणि परिकल्पनामध्ये ते ज्ञानघटकांना बसवलं जातं. त्याचा अभ्यास केला जातो. म्हणून शास्त्राचं स्वरूप हे गतिशील आणि परिवर्तनशील आहे. यानंतर आपण मानवी भूगोल म्हणजे परिस्थितिकी शास्त्र नव्हे. मानवी भूगोल आणि परिस्थितिकी शास्त्रामध्ये फरक आहे. कारण परिस्थितिकी शास्त्रामध्ये मानव आणि त्याच्या सभोवतालचं असणारं जे पर्यावरण आहे या पर्यावरणातील सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. तोच सहसंबंधाचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केला जातो. मग दोन्हीही शास्त्र सारखीच का हा प्रश्न निर्माण होतो. तसं नाही. मानवी भूगोलाचं स्वरूप वेगळं आहे. परिस्थितिकी शास्त्राचं स्वरूप वेगळं आहे. परिस्थितिकी शास्त्रामध्ये मानव आणि त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा अभ्यास करत असताना प्राणी वनस्पती मानव याचा अभ्यास करत असताना प्राणी वनस्पती मानव याला एकाच उंचीवर ठेवून अभ्यास केलं जातं. मानव प्राणी वनस्पती या तिन्ही घटकाची एकमेकाशी तुलना करत असताना हे तिन्ही एका उंचीवर आहेत हे विचारामध्ये घेऊन मानव तिथल्या पर्यावरणाशी कशा पद्धतीनं समायोजन करून जीवन जगत आहे याचा अभ्यास परिस्थितिकी शास्त्रामध्ये केला जातो. परंतु मानवी भूगोलामध्ये मानव वनस्पती प्राणी हे एकाच उंचीवर नसून मानव हा त्याच्या बुद्धिमत्तेमुळे सर्वश्रेष्ठ आहे. कारण इतर प्राण्याकडे नसणारे गुण मानवाकडे आहेत. निसर्गामध्ये मानवाकडे असणारी गुण विचारामध्ये घेत असताना बुद्धिमत्ता आहे, स्मरणशक्ती आहे, अविद्य निर्मितीची क्षमता आहे म्हणजे साधने निर्मितीची क्षमता आहे. या तीन विशेष गुणामुळे माणूस निसर्गामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं मानवाला त्याचा स्वतंत्ररित्या अभ्यास झाला पाहिजे. कारण प्राणी आणि वनस्पतीची मानवाची जर तुलना झाली, प्राणी आणि वनस्पती बरोबर मानवाला जर नेऊन बसवलं तर मानवावर अन्याय केल्यासारखा होईल. म्हणून मानवाचा स्वतंत्र अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे नवनिर्मितीची क्षमता आहे, साधने निर्मितीची क्षमता आहे, निसर्गामधील परिवर्तनाची क्षमता त्याच्याकडे आहे, निसर्गावर मात करून स्वतःचा विकास करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. म्हणून मानवी भूगोल हे परिस्थितिकी शास्त्र नव्हे
तर मानवी भूगोलामध्ये मानवानं निर्माण केलेल्या नव आविष्कारांचा अभ्यास केला जातो, मानवाच्या बौद्धिक क्षमतेचा अभ्यास केला जातो. तसा अभ्यास परिस्थितिकी शास्त्रामध्ये केला जात नाही, कारण परिस्थितिकी शास्त्रामध्ये प्राणी, वनस्पती, मानव या सर्व घटकांना एकाच उंचीवर ठेवून, एका कॅटेगरीमध्ये म्हणूया त्यांना ठेवून त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे साहजिकच मानवाच्या क्षमतेकडं, मानवाच्या नवनिर्मितीकडं, मानवाच्या जे काही त्याच्याकडं असणारी गुणवैशिष्ट्ये आहेत याच्याकडं दुर्लक्ष होईल. म्हणून त्याच्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या मानवाचा, निसर्गामध्ये मानवाला सर्वश्रेष्ठ समजलं जातं, कारण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, स्मरणशक्ती आहे, या जोरावर तो आपला विकास साध्य करतो. त्यामुळं साहजिकच मानव आणि निसर्गातील इतर घटकाची तुलना करत असताना मानव, निसर्गातील इतर घटक एका कॅटेगरीमध्ये आणता येणार नाहीत. आपल्याला माणूस सर्वश्रेष्ठ आहे, तो स्वतंत्र आहे. त्याचा स्वतंत्र अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून मानवी भूगोल या शाखेची निर्मिती झाली. म्हणून मानवी भूगोल म्हणजे परिस्थितिकी शास्त्र नव्हे, हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. मानवी भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्या शाखीय आहे. कारण मानवी भूगोलामध्ये ज्या ज्ञान घटकांचा अभ्यास करतो, तसं पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, जगाच्या पाठीवरचं असं कुठलंही शास्त्र नाही की जे स्वावलंबी आहे. कारण प्रत्येक शास्त्राला एकमेकावर अवलंबून राहावं लागतं. इतिहासाला अभ्यास करायचा असेल तर भौगोलिक ज्ञान घटकांचा आधार घ्यावाच लागतो. लढाई कुठं झाली, कोणत्या परिस्थितीमध्ये झाली, तिथली भूपृष्ठ रचना कसली होती, भौगोलिक परिस्थिती काय होती, अर्थशास्त्र, उत्पादन, विनिमय, उपभोगाचा या सिद्धांत संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर भूगोल समजून घ्यावाच लागतो. तसंच भूगोलाला देखील इतिहासाचा आधार घ्यावा लागतो, समाजशास्त्राचा आधार घ्यावा लागतो, अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो, रसायनशास्त्र, भूमिती असेल, बीजगणित, का जे काही शास्त्र आहेत त्या सर्व शास्त्रांचा आधार घ्यावा लागतो. भौतिकीय नियमाचा आधार मानवी भूगोलाला घ्यावा लागतो. जीवशास्त्रीय नियमांचा आधार घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन रेस तुम्ही अभ्यासत आहात, मानवी शरीर रचना अभ्यासासाठी जीवशास्त्रातील नियमांचा आधार घ्यावा लागतो. रसायनशास्त्रातल्या नियमांचा आधार घ्यावा लागतो. मानवाच्या शेती या व्यवसायाचा तुम्ही अभ्यास करत असताल, अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. गतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना समजून घेत असताना इतिहासाची मदत घ्यावी लागते, राज्यशास्त्राची मदत घ्यावी लागते. म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्या शाखीय आहे. मला तर असं वाटतं की सर्व अधिक आंतरविद्या शाखीय स्वरूप हे भूगोलाचं आहे. कारण भूगोलाने सर्व शास्त्रातील नियम, सिद्धांत, संकल्पनांचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग आपल्या अभ्यासासाठी करून घेतला. म्हणून आपण ऑलराऊंडर आहोत. रसायनशास्त्रातील नियम सिद्धांत घेतले, भौतिकशास्त्रातले घेतले, भूमितीमधले सिद्धांत, नियम, संकल्पना आम्ही अभ्यासतो, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, आम्ही भाषेचा देखील अभ्यास करतो मोठ्या प्रमाणामध्ये. मराठी, हिंदी, इंग्रजी यातले जे काही, संस्कृत भाषेमध्ये देखील काही नियम आम्ही उपयोगात आणले आमच्या अभ्यासासाठी. त्यामुळं मानवी भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्या शाखीय आहे. आंतरविद्या शाखी याचा अर्थ असा होतो की त्या शास्त्राला आपल्या शास्त्रातील ज्ञानघटकांचा अभ्यास करत असताना इतर शास्त्रातील नियम, सिद्धांत, संकल्पना घेऊन त्या आधारे आपले ज्ञानघटकातील असणारी जी गुंतागुंत आहे ती गुंतागुंत सोडवण्याचा प्रयत्न करणं, याचा अर्थ आंतरविद्या शाखीय स्वरूप आहे. म्हणून मानवी भूगोलामध्ये ज्या ज्ञानघटकांचा आपण अभ्यास करतो ती ज्ञानघटक अभ्यासत असताना इतर शास्त्रातील ज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. मी उदाहरणं दिली. मानवी वंश अभ्यासत असताना, मानवी शरीर रचनेचा अभ्यास करत असताना जीवशास्त्राची मदत घ्यावी लागते. गतकाळातील मानवी संस्कृती समजून घेत असताना इतिहासाची मदत घ्यावी लागते. मानवी क्रियांचा अभ्यास करत असताना अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते. राजकीय घटनांचा परिणाम हा मानवाच्या सांस्कृतिक घटकावर कसा पडतो हे अभ्यासत असताना राज्यशास्त्राची मदत घ्यावी लागते. त्यामुळे मानवी भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्या शाखीय आहे. यानंतरचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे मानवी भूगोल म्हणजे विश्लेषणात्मक शास्त्र होय. आपण भूगोलाला सायन्स असं म्हणतो. जॉग्राफी इज अ सायन्स. नैसर्गिक शास्त्र म्हणतो.
म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप हे वर्णनात्मक नाही, तर मानवी भूगोलाचं स्वरूप हे विश्लेषणात्मक आणि संश्लेषणात्मक आहे. मानवी भूगोलामध्ये ज्या काही घटकांचा तुम्ही अभ्यास करणार आहोत, ही सर्व घटक प्रयोगशाळेमध्ये नेऊन त्याची तपासणी करून वास्तविक तथ्य शोधावी लागतात. जगामध्ये मानवी वंश आहेत, हे अभ्यासत असताना रंग, त्वचेचा रंग असेल, केस असेल, मस्तिष्कांक असेल, नाशिकांक असेल, ब्लड ग्रुप असेल, हे सर्व प्रयोगशाळेमध्ये जाऊन तपासून त्याच्या माध्यमातून आम्ही मानवी वंशाचं वर्गीकरण करतो. म्हणजे प्रत्येक घटकाचं निरीक्षण असेल, प्रयोग असेल, सिद्धांत असेल, प्रयोगशाळेमध्ये जाऊन त्याची तपासणी असेल, या पद्धतीनं आपल्याला जावं लागतं. म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप हे विश्लेषणात्मक आहे. प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करून सांगितलं जातं. मानवी भूगोलामध्ये एखाद्या घटकाचं निरीक्षण केलं जातं. निरीक्षण केल्यानंतर त्याचं परीक्षण केलं जातं. प्रयोगशाळेमध्ये त्या घटकाचं निरीक्षण, परीक्षण आणि शेवटी विश्लेषण आणि संश्लेषण या माध्यमातून आपला प्रवास असतो. अलीकडे संगणकाचा वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आपण GIS, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम असेल, रिमोट सेन्सिंग असेल, यासारखी माध्यमं भूगोलामध्ये वापरत आहोत. म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप हे विश्लेषणात्मक आहे. याचा अर्थ असा होतो की मानवी भूगोलामध्ये ज्या ज्ञान घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत, ती ज्ञान घटक अभ्यासत असताना वास्तविक तथ्यापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. उदाहरणामध्ये लोकसंख्या वाढीची कारणं शोधत असताना हवामानासारखा घटक लोकसंख्या वाढीवर कसा प्रभाव टाकतो, आहाराचा आणि लोकसंख्या वाढीचा संबंध काय आहे, हे आपण त्याचं विश्लेषण करावं लागतं. शरीराचा आणि लोकसंख्या शरीर रचनेचा, तुमच्या वयोर रचनेचा हा लोकसंख्या वाढीशी काय संबंध आहे, हे अभ्यासावं लागतं आपल्याला. त्याचं विश्लेषण करावं लागतं आणि ते वास्तविक सांगावं लागतं, सांगोवांगी नाही, काल्पनिक नाही. त्यामुळे साहजिकच मानवी भूगोलाचं स्वरूप हे विश्लेषणात्मक आहे. आणि शेवटचा आपला मुद्दा आहे, मानवी भूगोल म्हणजे उपयोजित शास्त्र होय, अप्लाइड. मानवी भूगोलाचं स्वरूप हे उपयोजित आहे. मानवी भूगोलामध्ये जे काही ज्ञान घटक आहेत, या ज्ञान घटकांचा उपयोग हा मानवाच्या कल्याणासाठी होतो. कारण कुठल्याही शास्त्राचं स्वरूप हे उपयोजित असणं आवश्यक आहे. त्या शास्त्राने अभ्यासलेली जी ज्ञान घटक आहेत, ही ज्ञान घटक जर मानवाच्या कल्याणासाठी जर त्याचा उपयोग होत नसेल, तर त्या ज्ञानातला अर्थ काय? मानवी भूगोलाने साध्य केलेली जी काही ज्ञान घटक आहेत, हे ज्ञान घटक मानवाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग होतो. अलीकडे प्रदूषण असेल, लोकसंख्या वाढ असेल, दहशतवाद असेल, यासारखी जी घटक आहेत, ही घटक मानवी भूगोलामध्ये अभ्यासली जात आहे. यातून मानवाचं कल्याण कसं साधता येईल याचा विचार केला जात आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं मानवी भूगोलाने दिलेली आहेत. जगाच्या पाठीवर काळा गोरा हा भेद होता, या भेदाला तडा देण्याचं काम मानवी भूगोलाने केलं आहे. कारण जगाच्या पाठीवर काळ्या रंगाची आणि गोऱ्या रंगाची माणसं का निर्माण झाली, याच्या पाठीमागचं कारण मानवी भूगोलाने शोधून काढलं. भौगोलिक पर्यावरणाचा तो प्रभाव आहे. मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली जी काही जगाच्या पाठीवरची लोकसंख्या वाढ आणि या लोकसंख्या वाढीतून निर्माण झालेली जी प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मानवी भूगोलाने केलेला आहे. मानवी वर्तनाचा आणि त्या ठिकाणी असणारा दहशतवाद असेल, याचा काय संबंध आहे, हे मानवाने मानवी भूगोलातून त्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मानवी भूगोलाच्या माध्यमातून आज मिळत आहेत. त्यामुळे मानवी भूगोलाचं स्वरूप हे उपयोजित आहे, उपयोजनात्मक आहे. मानवी भूगोलातील ज्ञानघटकाचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप हे उपयोजनात्मक आहे असं म्हणावं लागेल. तेव्हा मानवी भूगोलाचं स्वरूप विचारामध्ये घेत असताना स्थलकाल सापेक्षता असेल, यासारखी घटक आपल्याला विचारात घ्यावी लागतील. हॅलो हॅलो यानंतरचा